आता कविता सुरू करतो। मनोविकारग्रस्त झाल्यावर आमच्या शिक्षणात तर खंड पडलाच, पण त्यामुळे आळस आणि न्यूनगंड वाढला। जसजसे दिवस गेले तसतसे आम्ही तकलादूक कारणे सबबी शोधण्यात तरबेज झालो। थोडक्यात काय, 12व्यांदा 12वीत अभ्यास आमचा चालू असे, 12व्यांदा 12वीत अभ्यास आमचा चालू असे, वय वर्षे 36 अक्कल मात्र शून्य भासे। पण मग डॉक्टर, समुपदेशक, कुटुंबीय म्हणाले की जाऊ द्या ना, नाही अभ्यास जमत तर काही कलागुण विकसित करा। तर कला क्षेत्रात आमची उल्लेखनीय प्रगती म्हणजे गायन वादन बेताचे सूर मात्र सुरम्य असे, गायन वादन बेताचे सूर मात्र सुरम्य असे, ध्वनी ऐकून शेजारी म्हणे गाढव तरी सुरेल भासे। आम्ही स्वकष्टाची भाकरी खात नसलो तरी खाण्यापिण्यात मोठे चोखंदळ आहोत। आमची खवय्येगिरी म्हणजे भाजी भाकरी फळफळावळ उदरपूर्ती होत नसे, भाजी भाकरी फळफळावळ उदरपूर्ती होत नसे, कोका कोला वेफर्स फळा अमृतानंद देत असे। आमची प्रकृती चांगली धडधाकट आहे, पण तरी आम्ही रुग्णच आहोत हे विसरून कसे चालेल। दिवसाकाठी आजाराची आठवण केव्हा होते बघा। व्हिडिओ गेम खेळताना भान आमचे हरपत असे, व्हिडिओ गेम खेळताना भान आमचे हरपत असे, काम सांगता भाऊचा आजार मात्र बळावत असे। मग कोणी सांगितलं की रिलॅक्स व्हा, शिथिलीकरण शिका म्हणजे कार्यक्षमता वाढेल। आता आम्ही आधीच मुलकाचे शिथिल, पण मग कळले की नाही, हा समाधी योग आहे। आमची उत्सुकता वाढली, बाकी हठयोग अष्टांग योग राहू दे, पण समाधी योग मात्र साधलाच पाहिजे ना। आमच्या जोरकस प्रयत्नांचे काय झाले सांगू का। सुस्तावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे, सुस्तावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे, घोरू लागला जोरात समाधी संपूर्ण दिसे। शेवटी काय तर जय जय रघुवीर समर्थ।